Hello students, welcome to this online lecture. I am Miss Ankita Jadhav. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण आपला फर्स्ट टॉपिक जो होता डिझास्टर अँड रिस्क मॅनेजमेंट, आपत्ती व जोखीम व्यवस्थापन, तो अभ्यासला. त्याच्यामध्ये आपण काय काय अभ्यासलं तर त्याच्यामध्ये आपण आपत्ती व्यवस्थापन पाहिलं आणि जोखीम व्यवस्थापन पाहिलं. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपण काय अभ्यासलं तर आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपण आपत्ती व्यवस्थापनाचा अर्थ आणि स्वरूप पाहिलं. त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्ती कोणत्या आहेत, निसर्गामुळे ज्या कोणत्या आपत्ती निर्माण होतात ते पाहिलं. त्याचप्रमाणे मानवनिर्मित आपत्ती कोणत्या आहेत ते अभ्यासलं. मानवामुळे कोणकोणत्या आपत्तींना सामोरं जावं लागतं ते पाहिलं. त्यावर कोणते उपाय केले जातात, कोणते परिणाम होतात, कोणती कारणे असतात त्या आपत्ती घडण्यासाठी ते अभ्यासलं. ओके. त्यानंतर आपण काय अभ्यासलं तर जोखीम व्यवस्थापन. व्यवसायामध्ये कोणताही व्यवसाय आपण उभा केला तर त्यामध्ये आपणास या आपत्तीला सामोरं जावं लागत असतं. तर जोखीम कोणतीही असो आपणाला ती फेस करावी लागत असते. कोणत्याही क्षेत्रात, फक्त व्यवसायामध्येच जोखीम आपणास आढळून येत नसते किंवा त्या जोखमीला आपल्याला फक्त व्यवसायामध्ये सामोरं जावं लागत नाही, तर दैनंदिन असेल, वैयक्तिक असेल, या अनेक गोष्टींमध्ये आपणाला जोखीम स्वीकारावी लागत असते. त्यानंतर आपण काय पाहिलं तर जोखीम व्यवस्थापनाची जी प्रक्रिया होती ती अभ्यासली. ओके. त्या ठिकाणी आपला तो युनिट आहे तो संपलेला आहे. ओके. नेक्स्ट युनिट आपण स्टार्ट करत आहोत या लेक्चरमध्ये. तर नेक्स्ट युनिट कोणतं आहे बाळांनो तर नेक्स्ट युनिट आहे इंट्रोडक्शन टू इन्शुरन्स, विम्याची ओळख. विम्याची ओळख आपण हा टॉपिक फर्स्ट सेमिस्टरला ऑलरेडी अभ्यासलेला आहे. तरी देखील आपण या COC कोर्समध्ये अभ्यासणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचे तर मिनिंग अँड नेचर, अर्थ आणि स्वरूप अभ्यासायचं आहे. त्याचप्रमाणे त्या विम्याचे जे काही आवश्यकता आहे ती अभ्यासायची आहे. सामाजिक सुरक्षा साधन काय असेल विम्याचं ते अभ्यासायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला काय अभ्यासायचे तर विम्याचे जे फायदे असतील ते अभ्यासायचे. त्यानंतर विम्याची आर्थिक विकासामध्ये जी काही भूमिका असेल ते अभ्यासायची आहे. असे आपल्याला जे काही 4-5 कंटेंट आहेत ते आपणाला या टॉपिकमध्ये अभ्यासायचे आहेत. ओके. तर आपण सुरुवात करूया ह्या टॉपिकला. काय सांगितलं आपल्याला तर विम्याची ओळखमध्ये आपणाला प्रस्तावना सांगितलेली आहे. प्रस्तावनामध्ये आपल्याला काय सांगितले ते आपण पाहूया. मानव हा समाजप्रिय प्राणी आहे हे सर्वांना माहिती आहे. निसर्गाने मानवासह इतर सर्व प्राण्यांना स्वतःच्या संरक्षणाच्या जाणिवेची देणगी बहाल केली आहे. काय सांगितलं आपल्याला, मानव हा कसा आहे तर समाजप्रिय प्राणी आहे. निसर्गाने मानवासह इतर सर्व प्राण्यांना स्वतःच्या संरक्षणाच्या जाणिवेची देणगी बहाल केली आहे. मानवाला जसं स्वतःचं संरक्षण करता येतं तर त्याच प्रकारे काय केलं तर इतर सर्व प्राण्यांना देखील स्वतःचं संरक्षण, स्वतः एखाद्या हानीपासून किंवा एखाद्या संकटापासून स्वतःचं संरक्षण कसं करता येईल यासाठी सर्व प्राण्यांना काय केले आणि मानवाला तर निसर्गाने एक देणगी बहाल केलेली आहे. मानव हा स्वतःचे नातेवाईक, प्रियजन या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, समृद्धी आणि समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. मानव काय करतो तर स्वतःच्या जीवनामध्ये असेल किंवा इतरांच्या जीवनामध्ये म्हणजे स्वतःच्या नातेवाईकांच्या, एखाद्या प्रिय व्यक्तीच्या जीवनात कशा प्रकारे जास्तीत जास्त त्या व्यक्तीला सुख मिळेल, समृद्धी मिळेल, आनंद मिळेल,
ओके, समाधान मिळेल एखाद्या गोष्टीतून ते मिळवण्याचा तो प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे काय करतो तर भौतिक साधनांना सुरक्षितता लाभावी म्हणून काय करतो तर मानव हा प्रयत्नशील असतो. मानवाच्या जीवनात अनेक धोके संकटे निर्माण होत असतात, हे आपणा सर्वांना माहीत आहे. मानवाच्या जीवनामध्ये काय तर मानवाचा जसजसा विकास होत असतो त्या विकासाबरोबर मानवाला काय करावं लागतं तर अनेक धोक्यांना आणि संकटांना सामोरं जावं लागत असतं. हे अनेक धोके आणि संकटांना सामोरं न गेल्याशिवाय त्याला गत्यंतर नसतं, सामोरं त्याला जावंच लागतं. स्वतःचा जर तो विकास करायला गेला तर त्याला हे धोके किंवा संकटे सहन करावे लागत असतात. तो स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी करीत असलेला कामधंदा आणि व्यवसायामध्ये देखील आग, चोरी, भूकंप, युद्ध, पूर अशा विविध मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्ती निर्माण होत असतात. बघा, मानव काय करतो, प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी अशा काही व्यक्ती असतात त्या काय करत असतात तर स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी पैसे कमवायला जात असतात. मग ते विविध क्षेत्रामध्ये ते पैसे कमवत असतात. तिथे देखील त्यांना त्या संकटांना सामोरं जावं लागत असेल. कोणकोणती संकटे असतात तर ती मानवनिर्मित देखील असू शकतात किंवा नैसर्गिक देखील असू शकतात. मानवनिर्मित आपत्तीमध्ये आपणास काय पाहावयास मिळेल तर मानवनिर्मित आपत्तीमध्ये त्याला कोणत्या संकटांना सामोरं जावं लागेल तर आग असेल, चोरी असेल, ओके, लुटालूट असेल. त्यानंतर निसर्गनिर्मित कोणत्या आपत्तींना सामोरं जावं लागेल त्याला तर भूकंप असेल, युद्ध असेल, पूर असेल, अशा अनेक आपत्ती त्याच्या बाबतीत घडत असतात. मानवाच्या जीवनात जे नुकसान होईल त्या नुकसानाची भरपाई कशी करता येईल या विचारातून संरक्षणाची हमी मिळवण्यासाठी विमा या संकल्पनेचा उदय झाला. बघा काय सांगितलंय, विमा ही संकल्पना कशासाठी निर्माण झालेली आहे तर मानवाच्या जीवनामध्ये जे नुकसान होईल त्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी, त्या नुकसानाची भरपाई कशी करता येईल यासाठी संरक्षणाची हमी मिळवण्यासाठी विमा या संकल्पनेचा उदय झाला. विमा ही संकल्पना मानवाला नवीन आहे का रे तर विमा ही संकल्पना मानवाला नवीन नाही. अनपेक्षित घडणाऱ्या म्हणजे आपल्याला त्याची कल्पनाही देखील नसते अशा ज्या अचानक घडणाऱ्या घटना असतात त्यापासून मानवाचं खूप नुकसान होत असतं. मानवाला त्या संकटांना काय करावं लागतं तर सामोरं जावं लागत असतं. त्यापासून होणाऱ्या मानवाच्या नुकसानाला किंवा त्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी विमा ही संकल्पना अस्तित्वात आलेली आहे. नवीन जीवन आणि संपत्तीच्या नुकसान भरपाई पलीकडे जाऊन विम्याची संकल्पना भविष्यकाळासाठी तरतूद करणे, फसवणूक, चोरी, मुलीचे लग्न इत्यादीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई विमा ही संकल्पना नुकसानाच्या भरपाईपर्यंत विमा ही संकल्पना काय झालेली आहे तर विस्तारलेली आहे. बघा काय सांगितलं आपल्याला तर नवीन जीवन आणि संपत्तीच्या नुकसान भरपाईच्या पलीकडे जाऊन वाणिज्य उद्योगाच्या विकासाबरोबर विम्याचा देखील काय होत गेला आहे विकास होत गेला आहे. तर विम्याची संकल्पना कशासाठी आहे तर मुलामुलींचे शिक्षण असेल किंवा मुलीचे लग्न असेल, भविष्यकाळासाठी केलेली तरतूद असेल, त्याचप्रमाणे फसवणूक असेल, चोरी असेल, लुटालूट असेल इत्यादीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई किंवा नफा नुकसानीची तरतूद असेल, अपघात असेल, अपंगत्व असेल आणि कर्मचाऱ्यांच्या अप्रामाणिकपणामुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई असेल इत्यादीपर्यंत काय झाले तर विम्याची संकल्पना विस्तारित झालेली आहे किंवा विस्तारलेली आहे. ह्या सगळ्या होणाऱ्या नुकसानाची भरपाई कोण करतं तर विमा कंपनी करत असतं. आज विमा ही मानवी जीवन आणि आधुनिक वाणिज्य विश्वातील मूलभूत गरज बनलेली आहे. बघा विमा आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे आणि किती फायदेशीर आहे
हे आपणास ह्या टॉपिकमध्ये ह्या युनिटमध्ये सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट काय सांगितलं आपल्याला तर विम्याचा अर्थ आणि व्याख्या सांगितलेली आहे. विम्याला काय म्हटलं जातं तर विमा हे काय सामाजिक सहकार्याचा उत्कृष्ट आविष्कार आहे. मानवी जीवनामध्ये आपण धोके टाळू शकतो का तर नाही टाळू शकत. एखादा धोका जर किंवा एखादं संकट अचानक आलं तर आपण त्यास रोखू शकतो का तर अजिबात रोखू शकत नाही. धोक्यामुळे परंतु हे धोके जरी आपण रोखू शकलो नाही, टाळू शकलो नाही, तर ह्या धोक्यामुळे जे काही आपलं नुकसान होईल त्या नुकसानाची भरपाई करण्याची व्यवस्था कोण करत असतं तर विमा कंपनी करत असतं. ओके. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की मानवी जीवनातील धोके आपण टाळू शकत नाही, परंतु धोक्यामुळे होणारे नुकसान कमीत कमी राखण्याची व हानीच्या भरपाईची व्यवस्था करता येते. बघा मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ही व्यवस्था म्हणजे काय तर विमा होय. विम्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपण करू शकतो. त्याचप्रमाणे आत्ता सांगितलं मी की अनपेक्षित संकटामुळे संपत्तीचे होणारे नुकसान किंवा अपघातामुळे व्यक्तीस येणारा मृत्यू असेल किंवा अपंगत्व असेल, ओके, यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाची भरपाई करण्यासाठी हानीची शक्यता असणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी शोधलेला सामाजिक सहकार्याचा अनमोल मार्ग म्हणजे बघा सामाजिक सहकार्याचा अनमोल मार्ग म्हणजे विमा होय. विमा किती महत्त्वाचा आहे हे आपणास इथेच समजते. ओके. विमा आपल्या जीवनामध्ये कोणकोणते फायदे घडवून आणू शकतो हे आपणास ह्या वाक्यांमध्येच समजत आहे. प्रत्येकजण काय करतो, प्रत्येकजण आपापल्या उदरनिर्वाहासाठी काही नाही काही तरी छोटा मोठा उद्योग असेल, व्यवसाय असेल, कामधंदा असेल, नोकरी असेल करत असतो किंवा व्यापार असेल. ओके. यामध्ये व्यक्ती आणि संपत्तीला अनपेक्षित संकटामुळे केव्हा काय होईल याचा अंदाज करता येतो का बाळांनो? तर कधी काय घडेल हे आपणाला माहीत असतं का तर हे आपणाला माहीत नसतं. कधीही कोणतंही संकट आपल्यावर कोसळू शकत असतं. अर्थात असं असलं तरी होणाऱ्या नुकसानाची भरपाई करण्याचा मार्ग मानवाने शोधला असून तो मार्ग कोणता आहे बाळांनो? तर तो मार्ग आहे विमा, इन्शुरन्स. सर्वांचे इन्शुरन्स उतरवले जातात किंवा गाडीचा असेल किंवा जनावरांचा असेल, मानवाचा असेल. एखादी व्यक्ती बघा घरामध्ये जर एखादी व्यक्ती एक्सपायर झाली किंवा मरण पावली तर आणि त्या व्यक्तीचा जर विमा उतरवला असेल तर त्याची जे कोण जवळची व्यक्ती असेल तिला त्याचा फायदा निश्चितच होत असतो. त्यासाठी विमा उतरवणे किंवा विमा काढणे आवश्यक असते. एखादे जनावरांचे देखील विमे उतरवले जात असतात. त्याचा फायदा निश्चितच आपणास होत असतो. ओके. तर विम्याची व्याख्या काय सांगितली आपल्याला बाळांनो? तर विम्याची व्याख्या अनेक तज्ज्ञ लोकांनी केलेली आहे. विमा कार्याच्या स्वरूपावर ह्या विम्याच्या व्याख्या आधारित आहेत. तर काही विमा कराराच्या स्वरूपावर देखील व्याख्या सांगितलेल्या आहेत. त्या व्याख्या कोणकोणत्या आहेत बाळांनो? तर पहिली व्याख्या आहे ती कोणी सांगितली, कोणत्या तज्ज्ञाने सांगितली आहे तर प्राध्यापक मेयरसन यांनी सांगितलेली आहे. बघा प्राध्यापक मेयरसन यांच्या मते विमा ही एक अशी व्यवस्था आहे की ज्याच्या सहाय्याने आर्थिक जोखमीतून निर्माण होणारे नुकसान विमा कंपनीकडे हस्तांतरित होते की जे विमेदाराला सहन करावे लागले असते. बघा विमा ही कशी व्यवस्था आहे की ज्याच्या सहाय्याने आर्थिक जोखमीतून निर्माण होणारे नुकसान विमा कंपनीकडे हस्तांतरित होते. आर्थिक जोखमीतून काय केलं जातं तर आर्थिक जोखमीतून होणारे नुकसान विमा कंपनीकडे हस्तांतरित केले जातं. मग विमा कंपनी काय करते तर जेवढं काही माणसांचं किंवा मानवाचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची ज्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याच प्रमाणात
नुकसानाची भरपाई ही विमा कंपनी करत असते. ओके, की जे काय केलं जात असतं तर जे नुकसान विमेदाराला सहन करावं लागलं असतं त्याआधीच ती विमा कंपनी काय करत असते, नुकसानाची भरपाई करत असते. ओके, नेक्स्ट कोणती व्याख्या दिलेली आहे आपल्याला, तर नेक्स्ट व्याख्या दिलेली आहे जस्टिस लॉरेन्स यांनी काय सांगितले आपल्याला, तर विमा ही एक योजना असून तिच्याद्वारे विमेदार संभाव्य धोक्यापासून होणाऱ्या नुकसानीची विशिष्ट प्रमाणात भरपाई करण्याची जबाबदारी योग्य मोबदल्यात विमा कंपनीवर सोपवतात. विमा ही काय आहे, तर विमा ही एक योजना आहे. तिच्याद्वारे काय केलं जातं, तर विमेदार संभाव्य धोक्यापासून होणाऱ्या नुकसानीची विशिष्ट प्रमाणात भरपाई करण्याची जबाबदारी योग्य मोबदल्यात विमा कंपनीवर सोपवतात. मी काय सांगितलं, तर विमा कंपनी होणाऱ्या नुकसानीची भरपाई करत असते. तर विमेदार काय करतो, स्वतःच्या बाबतीमध्ये, मग ते वैयक्तिक असो, घरगुती असो किंवा इतर, तर काय करतो, जे काही धोका स्वतःवर आलेला असतो, जे काय संकट स्वतःवर आलेलं असतं, जी काय जोखीम त्याला बाळगावी लागलेली असते, तर किंवा जे काही नुकसान झालेलं असतं त्याची नुकसानाची भरपाई काय करतो, तर विशिष्ट प्रमाणात भरपाई मिळावी म्हणून विमा कंपनीकडे त्या योग्य मोबदला देऊन काय करतो, तर ती जोखीम सोपवतो, जेणेकरून त्याच्या नुकसानाची भरपाई त्याला मिळू शकेल. त्यानंतर आपण काय पाहणार आहोत, तर त्यानंतर आपण विम्याची जी आवश्यकता असेल, विम्याची आवश्यकता कोणकोणती आहे ते आपण पाहणार आहोत. तर विम्याच्या आवश्यकतेमध्ये आपणास 8 ते 10 पॉईंट अभ्यासायचे आहेत. ओके, तर विम्याच्या आवश्यकतेमध्ये पहिला पॉईंट कोणता दिला आपणाला, तर पहिला पॉईंट आहे सामान्य व्यक्ती. सामान्य व्यक्तीमध्ये आपणास काय दिलेलं आहे, तर त्यामध्ये समाजात वावरणारी व्यक्ती लहान असो किंवा मोठी. बघा, समाजामध्ये वावरणारी व्यक्ती लहान असो किंवा मोठी असो, श्रीमंत असो किंवा गरीब असो, तिची एक सामान्य व्यक्ती म्हणूनच गणना केली जाते. कोणतीही व्यक्ती असो बाळांनो, लहान असो किंवा मोठी असो, ती एक व्यक्ती म्हणूनच तिचं समाजामध्ये गणना केली जाते, असं आपणास ह्यामध्ये सांगितलेलं आहे. या सर्व व्यक्ती बाजारपेठ, धर्मस्थळे, कला क्षेत्र, संगीत क्षेत्र यामध्ये वावरत असतात. बघा, गरीब व्यक्ती असली किंवा लहान व्यक्ती असली तरी ती समाजामध्ये वावरताना राहते का रे, तर राहत नाही. ती प्रत्येक क्षेत्रामध्ये तिचं पलायन चालू असतं, म्हणजे ती प्रत्येक क्षेत्रामध्ये वावरत असते. गरीब आहे किंवा लहान आहे म्हणून एखाद्या बाजारपेठेत जाणार नाही किंवा एखाद्या धर्मस्थळी जाणार नाही, असं आहे का बाळांनो, तर असं नाही काही. कोणतीही व्यक्ती लहान असो, मोठी असो, गरीब असो, श्रीमंत असो, ती एक सामान्य व्यक्ती म्हणूनच सगळ्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी वावरत असते. या व्यक्तींना सर्व ठिकाणी काय होत असतो, धोका जाणवत असतो, असं आपणास पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. बघा, त्याचप्रमाणे अपघातामुळे अपंगत्व येणे किंवा मृत्यू येण्याची शक्यता असते. मानवाच्या जीवितास केव्हा कधी धोका निर्माण होईल आपणास माहिती आहे का, तर आपणास याची कल्पना नसते. त्याचा परिणाम काय होतो बाळांनो, तर त्याचा परिणाम अशा व्यक्तीवर अवलंबून असणारी त्याची पत्नी असते, आई वडील असतात, बघा, मुले बाळे असतात, त्यांना याची आर्थिक झळ सोसावी लागते. व्यक्तीला अपंगत्व आल्यास त्याला असहाय्य असे जीवन जगावे लागते. बघा, एखाद्या व्यक्तीला जर अपंगत्व आलं तर ती व्यक्ती स्वतःच्या जीवाला कंटाळून काय म्हणत असते, माझं जर काही बरं वाईट झालं असतं तर मला असं बसावं लागलं नसतं. अशा काही व्यक्ती देखील समाजामध्ये आपणास पाहावयास मिळत असतात. व्यक्तीला अपंग आल्यास काय होतं, तर असहाय्य असं जीवन जगावं लागतं. अशा परिस्थितीवर
काय उपाय आहे बाळांनो? तर अशा परिस्थितीवर विमा हा उपाय ठरू शकतो. मृत्यू किंवा अपंगत्व आपणास टाळता येत नसले तर त्याची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने काय आहे तर विमा आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू अटळ असेल तर त्याला आपण थांबवू शकतो का बाळांनो? तर त्याला आपण थांबवू शकत नाही. एखाद्या व्यक्तीचा अपघात होणार असेल तर त्याला आपण थांबवू शकतो का? तर त्याला आपण थांबवू शकत नाही. पण त्याची तीव्रता असेल ती आपण कमी करू शकतो निश्चितच. ती कशाद्वारे? तर विम्याद्वारे ती तीव्रता आपण निश्चितच कमी करू शकतो. नेक्स्ट पॉईंट कोणता आहे तर विम्याच्या आवश्यकतेमध्ये? तर नेक्स्ट पॉईंट आहे व्यापारी वर्ग. व्यापारी वर्गामध्ये आपणास काय अभ्यासावयाचं आहे? तर व्यापारी वर्ग समाजाला लागणाऱ्या विविध वस्तू व सेवांचा पुरवठा करून त्यांचे जीवन सुस्थिर करतात. काय सांगितले? त्यांचे जीवन सुस्थिर करतात. व्यवसायाच्या ठिकाणी आग लागणे, भूकंप होणे, मालाची हानी होणे, त्याचप्रमाणे अतिवृष्टी होणे, भूकंप होणे, दरडी कोसळणे, पूर येणे इत्यादीमुळे व्यापाऱ्याच्या मालाचे नुकसान होत असते. बघा, एखाद्या गोडाऊनमध्ये एखादा माल जर साठवून ठेवला तर त्याचं काय होतं? त्या ठिकाणी गोडाऊनला त्या आग लागू शकते, त्या ठिकाणी दरडी कोसळू शकतात, मालाची हानी होऊ शकते, मालाला वाळवी लागू शकते किंवा ओल सुटू शकते, त्यामुळे माल खराब होऊ शकतो. ओके, इत्यादी धोके किंवा संकटांना मानवाला सामोरं जावं लागतं किंवा व्यापाऱ्यांना सामोरं जावं लागतं. व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान देखील ह्यामध्ये होऊ शकते. त्याचप्रमाणे काय सांगितले बघा, मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास नुकसान भरपाई द्यावी लागते. बघा, नोकर वर्ग जर अप्रामाणिक निघाला आणि त्याच्याकडून जर रोख रकमेची किंवा वस्तूची अफरातफर झाली तर काय होऊ शकतं? आपणास नुकसान होतं आपलं. ओके, एखादा नोकर वर्ग जर खराब असेल किंवा अफरातफर करणारा असेल, फ्रॉड करणारा असेल तर आपलं मोठ्या प्रमाणात बघा नुकसान होत असतं. त्याचप्रमाणे एखादा चोरी करणारा असेल, दंगे करणारा असेल, लुटालूट करणारा असेल तर ह्यामुळे काय होतं? तर नुकसान होत असतं. कुणाचं? व्यापाऱ्याचं. विमा जरी काय करत असला, भरपाई देत असला नुकसानाची, तरी विमा जीवितहानीची भरपाई करू शकत नसला तरी आर्थिक नुकसानाची भरपाई करीत असल्याने व्यापाऱ्यांना व्यापार कार्य अखंडितपणे चालू ठेवणे शक्य होते. यासाठी कशाची आवश्यकता आहे बाळांनो? तर विम्याची आवश्यकता आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट कोणता दिला आहे रे बाळांनो आपल्याला? तर नेक्स्ट पॉईंट आपणास दिला आहे उद्योजकांना मदत. विम्याच्या आवश्यकतेमध्ये उद्योजकांना विम्याची काय गरज भासू शकते किंवा उद्योजकांना विम्याची कोणत्या प्रकारे आवश्यकता भासू शकते ते आपणास सांगितलेलं आहे. व्यापार करणाऱ्या लोकांना आणि उद्योग करणाऱ्या लोकांना उद्योग आणि व्यापार करण्यापासून तो टिकवण्यापर्यंत येणाऱ्या अडचणी किंवा संकटे यांना तोंड द्यावे लागते. बघा काय सांगितले, व्यापार करणारे जे लोक असतात त्यांना आणि उद्योग करणाऱ्या लोकांना उद्योग आणि व्यापार करण्यापासून, उद्योग किंवा व्यवसाय स्थापन करण्यापासून तो टिकवण्यापर्यंत येणाऱ्या अडचणी किंवा संकट यांना तोंड द्यावं लागतं. बघा, एखादा व्यवसाय जर आपण स्थापन केला तर तो व्यवसाय व्यवस्थित चालेपर्यंत किंवा आपणास ग्राहक मिळेपर्यंत, ग्राहकांचं समाधान होईपर्यंत किंवा ग्राहक आपल्याकडे आकर्षित होईपर्यंत त्या व्यवसायाचा नीट बसेपर्यंत आपणास वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागत असतं. देशाच्या सर्वांगीण विकासात बघा, मोठमोठे किंवा लहान मोठे उद्योजक असतात, स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्ती असतात, कुटीर उद्योग करणाऱ्या व्यक्ती असतात. ह्या व्यक्ती महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यामध्ये नैसर्गिक धोक्यांमुळे काही उद्योगांची हानी होत असते, अपघातामुळे हानी होत असते. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांनी जर कॉपरेट केलं नाही, असहकारपणा दाखवला तर आपलं मोठ्या प्रमाणावर त्याचा परिणाम
व्यवसायावर होत असतो, उद्योगावर होत असतो. कर्मचाऱ्यांना पूर्ण किंवा तात्पुरती विकलांगता येणे, त्याचप्रमाणे कामगारांच्या अप्रामाणिकपणामुळे बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे कामगार जर काही चोरी करणारे असतील, लुटालूट करणारे असतील किंवा अफरातफर करणारे असतील तर त्याचा परिणाम आपल्या व्यवसायावर, उद्योगावर होत असतो. त्याचप्रमाणे आपला व्यवसाय दीर्घकाळ बंद देखील होऊ शकतो. या विविध धोक्यामुळे उद्योजकांना होणाऱ्या नुकसानाची भरपाई करून उद्योग नव्या उमेदीने सुरू ठेवण्यासाठी कशाची आवश्यकता असते बाळांनो? तर विम्याची आवश्यकता असते. नेक्स्ट पॉईंट कोणता दिला आहे आपल्याला विम्याची आवश्यकताचा? तर नेक्स्ट पॉईंट आपणास दिला आहे आयात निर्यात व्यापारासाठी. आयात निर्यात व्यापारासाठी विम्याची आवश्यकता कशा प्रकारे भासू शकते ते आपणास अभ्यासायचं आहे. देशाच्या आर्थिक विकासात आयात निर्यातीला प्रचंड महत्त्व आहे. सागरी मार्गाने लाखो टन मालाची व साधनसामग्रीची वाहतूक जास्त होत असते. या सागरी प्रवासातच धोक्याचे प्रमाण जास्त असते. बघा, भारत अनेक वस्तू असतील तर त्यांची आयात करत असतो आणि निर्यात करत असतो. त्यासाठी काय सांगितले तर विम्याची आवश्यकता असते. आयात निर्यात व्यापाराला देशाच्या आर्थिक विकासात अत्यंत महत्त्व असते. बघा, सागरी मार्गाने लाखो टन मालाची आणि साधनसामग्रीची वाहतूक सुरू असते. सागरी प्रवासात काय असतं? सागरी मार्गाने जर प्रवास करत असतील लोक तर वस्तूंची किंवा सेवांची तर धोक्याचं प्रमाण जास्त असतं बाळांनो. त्यामुळे मालाची आणि जहाजाची मोठी हानी होऊ शकते. सागरी प्रवास करताना बघा बऱ्यापैकी लोक काय करतात, सागरी मार्गाने मालाची ने-आण करत असतात. त्यामध्ये मोठमोठी मालांची जहाजे असतात. ते जहाजे जर समुद्रामध्ये जर पलटी झाली तर त्यातील मालाचं काय होतं, मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं. आणि आयात निर्यात व्यापारामध्ये जे लोक सहभागी होतात म्हणजे संस्था असतील, व्यापारी असतील, त्यांना त्यांची जी हानी होते त्या हानीची भरपाई कोण देत असतं तर विमा देत असतं. विमा त्यांच्या होणाऱ्या हानीची भरपाई करत असतं. आयात निर्यात व्यापार सातत्याने चालू राहणे शक्य होते. त्यासाठी काय तर नियमितपणे चालू राहण्यासाठी विम्याची गरज अत्यंत असते. ओके, नेक्स्ट पॉईंट कोणता दिला आहे बाळांनो? तर नेक्स्ट पॉईंट आहे कृषी क्षेत्रास मदत. कृषी क्षेत्राला विम्याची कशा प्रकारे गरज आहे किंवा आवश्यकता आहे ते आपणास सांगितलेलं आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. बरेचसे उद्योग शेतीवरच अवलंबून असतात. कृषी क्षेत्राला देखील भूकंप, पूर, टोळधाड, अतिवृष्टी इत्यादीपासून खूप मोठा धोका असतो. बघा, काय सांगितलं आपल्याला? भारत हा कसा आहे तर भारत हा कृषीप्रधान देश आहे. बरेचसे उद्योग शेतीवरच अवलंबून असतात. आणि शेतीवर अवलंबून असतात म्हणजे काय तर कृषी क्षेत्राचा हंगाम चांगला गेला तर उद्योग क्षेत्राचे कार्य चांगल्या प्रकारे चालतं. ओके, जर कृषी क्षेत्राचा हंगाम चांगला नाही गेला तर परिस्थिती त्याच्या विरुद्ध होत असते. म्हणजेच काय होतं तर कृषी क्षेत्राचा हंगाम चांगला गेला तर व्यवसायावर चांगला परिणाम होतो आणि जर कृषी क्षेत्राचा हंगाम चांगला गेला नाही तर व्यवसायावर वाईट परिणाम होत असतात. म्हणजेच व्यवसाय डगमगायला येत असतो. त्यामुळे काय होतं तर कृषी क्षेत्राच्या विकासाकडे सरकारचे विशेष लक्ष असते. कृषी क्षेत्रालाही कोणकोणत्या संकटांना सामोरं जावं लागतं तर वादळ असेल, दुष्काळ असेल, अतिवृष्टी असेल, टोळधाड असेल, रोगराई असेल, ओके, पूर असेल इत्यादींची कृषी क्षेत्रामध्येही शक्यता असते. त्यामुळे काय होतं तर शेतीचे आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. बघा, आपण टी-व्हीला पावसाळ्यामध्ये बातम्या पाहत असतो. किती लोकांचं शेतीचं नुकसान होत असतं, पिकांचं नुकसान होत असतं. त्यासाठी काय करावं लोकांनी? आपण डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये अभ्यासल्याप्रमाणे तर लोकांनी
पाण्यावरची पिके घ्यावीत आणि उन्हाळ्यामध्ये पिके घेतली जातात तीच पिके उन्हाळ्यामध्ये घ्यावीत आणि पावसाळ्यामध्ये जी पिके घेतली जातात तीच त्या पावसाळ्यामध्ये देखील घेतली पाहिजेत. म्हणजेच काय केली पाहिजेत तर त्याचं ज्या त्या सीझननुसार पिके घेतली तर पिकांचं मोठ्या प्रमाणावर होणारं नुकसान थांबू शकतं. कृषी क्षेत्राला देखील अशा समस्यांना किंवा धोक्यांना सामोरं जावं लागत असतं. विम्यामुळे काय होतं तर पिकांची होणारी नुकसान ही भरपाई भरून दिली जाते. त्यामुळे शेतकरी वर्गास पुढील हंगामासाठी काय करावं लागतं, अनेक प्रयत्न करणे शक्य होते. जर ह्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना दिली नाही तर शेतकरी लॉसमध्ये जाऊ शकतो आणि त्याला जर पुढं उत्पादन एखाद्या पिकाचं घ्यायचं असेल तर तो धजावत नाही आणि जर त्याला आधीच होणाऱ्या नुकसानाची भरपाई दिली, पिकांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई दिली तर तो त्याला पुढच्या हंगामासाठी प्रयत्न करणे शक्य होते. बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सेकंड टॉपिक स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं बाळांनो तर त्याच्यामध्ये आपण विम्याची ओळख, त्याची प्रस्तावना पाहिली. ओके. त्यानंतर आपण काय पाहिलं तर त्याचा अर्थ पाहिला. कशा प्रकारे शेतकऱ्यांना किंवा कोणकोणत्या प्रकारे अचानक येणाऱ्या गोष्टींमुळे मानवाचं काय काय नुकसान होतं किंवा अनपेक्षित संकटामुळे मानवाला कोणकोणत्या संकटांना सामोरं जावं लागतं ते पाहिलं. त्याचप्रमाणे आपल्याला विम्याच्या कोणकोणत्या व्याख्या दिलेल्या आहेत. 2 तज्ज्ञांनी आपल्याला विम्याच्या व्याख्या दिलेल्या आहेत. पहिले मेयरसन आणि दुसरे जस्टिस लॉरेन्स. ह्या 2 तज्ज्ञांनी आपल्याला विम्याच्या व्याख्या अतिशय चांगल्या प्रकारे आणि त्या व्याख्यांमधूनच आपणास त्या विम्याचा अर्थ समजेल अशा व्याख्या आपल्याला त्यांनी दिलेल्या आहेत. त्या आपण अभ्यासल्या. ओके. त्यानंतर आपण काय अभ्यासलं तर त्यानंतर आपण विम्याची जी आवश्यकता आहे, विम्याची कोणकोणत्या क्षेत्रांना आवश्यकता आहे ते आपण पाहिलं. त्यामध्ये आपण काय पाहिले, पॉईंट किती पाहिले तर त्याच्यामध्ये आपण 5 पॉईंट पाहिले. पहिला पॉईंट पाहिला व्यापारी वर्ग, सामान्य व्यक्ती. दुसरा पॉईंट पाहिला व्यापारी वर्ग. तिसरा पॉईंट पाहिला उद्योजकांना मदत आणि चौथा पॉईंट कोणता होता तर आयात निर्यात व्यापारासाठी आणि 5वा पॉईंट पाहिला तो कोणता होता तर कृषी क्षेत्रास मदत. उरलेले जे 5 किंवा 6 पॉईंट असतील ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. ओके. थँक्यू.